नंदुरबार जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र मिळणार, तर 12,000 शेतकऱ्यांना नोंदणी पत्राचं वाटप. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल. शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल. वनमजूर राजेंद्र साळुंखेंच्या मृत्यूचं प्रकरण, तर नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जायखेडा या ठिकाणी रास्ता रोको. मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी. जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन आता हाय अलर्टवर, तर मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षांची स्थापना. पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पुण्याच्या भोरमधील नरसापूर या ठिकाणी श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण हा सोहळा संपन्न, तर विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन. भाविकांची इथे मोठ्या संख्येने उपस्थिती. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला. ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं भारतात आणली. परभणी महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती, तर रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून संदेश. गोंदियामध्ये सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम उपक्रम, तर आज गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन. बुलढाण्यामध्ये हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे दाखले वाटप केल्याचा प्रकार. खामगाव तहसील कार्यालयातला हा प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारा रॅकेट सक्रिय. प्रशासनाची बघ्याची भूमिका.